या आमच्या डोळ्यातून आनंदाश्रूच यायला लागले की 5 लाख कधी पाहिलीच नाही साहेब. आम्ही शेतकऱ्यांना विनाकारण बदनाम केले. बँका शेतकऱ्यांच्याकडे शंकेच्या नजरेने पाहतात. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला काय, पण काम तर केलंच पाहिजे. त्याच्याबरोबर कागदी घोडे पण नाचलेच पाहिजे. शिक्षण महत्वाचं आहे, पण शिक्षण नाही म्हणून आपण गप्पच बसायचं असं काही नाही. नमस्कार, मी CA रवींद्र ढवळे, ॲग्रो अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट. आपल्या या झिरो टू हिरो या सिरीज दरम्यान आज आपण जो शेतकरी प्रगतशील शेतकरी होता, त्याच्यामध्ये सीताफळासारख्या पिकावरती ते काम करायचे. सीताफळ हे वर्षातून 2 महिने चालू राहतं आणि जेव्हा सीताफळ चालू राहतं त्याचा भावही खूप कमी असायचा. म्हणजे जेव्हा ते विकायचे तेव्हा वर्षभर केलेली काम हे सगळं शून्यात जायचं. शून्यातून त्यांनी एक प्रवास चालू केला. पहिल्यांदा 20,000 रुपये शासनाचं अनुदान घेतलं. एक छोटीशी घरगुती फॅक्टरी चालू केली. घरातून चालू केलेला हा व्यवसाय आज 4 कोटीची फॅक्टरी टाकण्यापर्यंत गेला. आणि हा जो झालेला प्रवास आहे, हा प्रवास कसा झाला व त्यांनी ते अचीव कसं केलं याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपण आपले पाहुणे नितीन आबा इंगळे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आबा नमस्ते. नमस्ते. आज तुमच्या वेळातला वेळ काढला तुम्ही आज आपल्या चॅनलसाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी तुमचा अनुभव आणि तुम्ही ही गोष्ट कशी साध्य केली. आणि आपण जी सिरीज काढतोय, आपण जी मालिका काढतोय झिरो टू हिरो, की ग्राउंड लेवलपासून तुमची जी जर्नी आहे त्याच्यातून नवीन उद्योजक जे आहेत आपले त्यांना शिकण्यासारखं पण खूप आहे. त्यामुळं आज आपण एक चर्चासत्र आणि त्यात तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल प्रथम तुमचा आभार. तर तुमची जर्नी एक थोडीशी माहिती पडलेली किंवा मी इकडून तिकडून ऐकलेली, तर एक सुरुवात तुम्ही प्रगतशील शेतकरी होतात. हो, मला शेतीची आवड होती आणि नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करायचं मला हौस आहे. मग त्या शेतीमधून जे तुम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये एक प्रगतशील शब्द वापरला जातो तुमच्याबद्दल, की प्रगतशील होते आबा नवीन कुठं सीताफळ लाव, कुठं हे लाव ते लाव, त्याच्यातून नवीन काहीतरी आबाला करण्याची उमेद असायची दरवेळी. तर मग तो सुरुवातीला जो सीताफळाचा ट्रायल झाला, कारण की आपला तालुका जो आहे, आपला तालुका सीताफळासाठी महाराष्ट्रात फेमस आहे. नक्कीच. मग नक्कीच तुमच्या इथं सीताफळही असेल. हो. मग तो तुमच्याकडे किती एकर सीताफळ होतं स्वतःचं? माझ्याकडे 1 एकर सीताफळ होता. 1 एकर सीताफळ होतं. मग अचानक एवढे प्रगतशील असताना, घरी समजा शेती असताना, त्यात फळबाग असताना तुम्ही जो निर्णय घेतला ह्या प्रक्रिया उद्योगाकडे यायचा, तो निर्णय कसा हे झाला? आता खरं सांगायचं म्हटलं, माझं फार काही शिक्षण झालेलं नाही. शिक्षण तुमचं झालेलंच नाही. बेताचं शिक्षण झालेलं आहे. गरजेपुरतं 10वी पर्यंत शिकलो मी. आणि त्याच्यानंतर शेती व्यवसायाकडे वळालो. आणि शेती व्यवसायाकडे वळत असताना खूप कष्ट करायचो आम्ही शेतामध्ये. उत्पन्न चांगलं घ्यायचं, पीक चांगलं यायचं, पण भानगडा शिवायची की पीक आपलं काढणीला आलं की त्याला बाजार नसायचा काय. आणि मग आपण जेवढे काही शेतामध्ये पैसे टाकलेत तेवढेही पैसे त्याच्यातून निघतात का नाही निघतात हे नसायचं. आणि परत नव्या आशेने नव्या उमेदीने परत उभं राहायचं, परत आणखीन त्याच्यामध्ये तितकंच कष्ट करायचं, हे करायचं, आणि अशीच सायकल चाललेली. आणि फक्त आनंद एवढाच की आपलं पीक चांगलं येते. शेवटी शून्यातच राहायचो. शेवटी तिथंच बेरीज तिथंच. शून्यातून बाहेर निघण्यासाठी काय पहिला प्रयत्न काय झाला तो? आणि मग खूप विचार करायचो काय करावं. एवढं अहोरात्र कष्ट करतोय, सगळं घरदार आपले संपूर्ण कुटुंब आमचं त्या शेतात आदबतंय, पिकही चांगले येत आहेत, मग घोडं अडतंय कुठं काय. मग शासनाचे पण काहीशे कार्यक्रम आमच्या तालुक्यामध्ये व्हायचे त्यावेळेस आत्माच्या अंतर्गत. आणि हो, आणि मग तिथं आम्हाला ट्रेनिंग कॅम्प व्हायचे की बाबा अशी शेती केली पाहिजे, तसं केलं पाहिजे आमकं. त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी प्रक्रियेकडे कसं वळायचं, ब्रँडिंग, पॅकेजिंग प्रक्रिया ह्याच्याकडे कसं वळायचं हे आम्हाला थोडं नॉलेज द्यायला सुरुवात केली. तुम्ही त्या ट्रेनिंगला गेला म्हणजे आत्मा हे आपलं शासकीय डिपार्टमेंट आहे आणि त्या शासकीय डिपार्टमेंट मधून आत्मा अंदर तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, गाव लेवलला काही ट्रेनिंग चालू असतात. त्यावेळेस आबांच्या डोक्यात आलं की आपण ते ट्रेनिंग करून त्या ट्रेनिंगमधून काही निघतंय का, आणि तो शून्यात आपण राहतोय ते शून्यातून 1 वरती कसं यायचं त्याच्याकडे आबांची एक वाटचाल चालू झाली. तर ते तिथून त्या ट्रेनिंग मधून काय कसं, आणि मग तिथून जरा ऊर्जा मिळाली की अरे हे आपण पाहू करून आपण करू एवढं आपण इतकं अहोरात्र कष्ट करतो शेतामध्ये, आपण हे पण करून पाहू, थोडंसं करून पाहू. तर मग त्याच्यासाठी सामुग्री पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मशिनरी पाहिजे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग तो प्रश्न दिवस रात्र डोक्यात तेच खेळत असायचं. मग मनात ठरवलं की आपण पण एक छोटासा प्रोजेक्ट उभा करू. तर मग त्याला भांडवल नाही. मग भांडवलासाठी आम्ही बँकेकडे गेलो.
हा. सुरुवातीला. मग तो पहिला जो प्रोजेक्ट होता तो किती रकमेचा होता तुमचा? सांगितलं तर तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही. मी अगोदर बँकेकडे 2-3 वेळा ऍप्लिकेशन केलं होतं, पण बँकेने आणि तिथे काय आम्हाला किती लाख लोन साठी गेलं होतं असं? त्यावेळेस मी एक 8 लाख रुपये मला मिळावेत असं हे केलं बँकेकडे. म्हणजे सुरुवातीला 8 लाखाचा व्यवसाय तुम्ही स्थापणार होते. हो. म्हणजे तो जास्तीत जास्त 10 लाख इन्व्हेस्टमेंट असेल. हो. आणि 10 लाख इन्व्हेस्टमेंट साठी बँकेकडे तुम्ही 8 लाख मागत होता. ते किती वर्ष असं चाललं होतं तुमचं की तुम्ही बँकेकडे जायचे? 2-2.5-3 वर्ष माझं ते चालू होतं. त्याच्यामध्ये चालू होतं तुमचं. मग त्याच्या अगोदर म्हणजे त्या पिरियडलाच ज्यावेळेस कल्पना मनात आली नाही अशा गोष्टीची, त्यावेळेस मी बँकेकडे अप्लाय केला. पण तिथं काय मला यश आलं नाही. मग विषय असा झाला की आत्म्यातमधून काहीशा मशीन्स द्यायच्या होत्या, सीताफळच्या छोट्या मशीन. आणि मग तिथं त्यावेळेस योगायोगाने सुनील बोरकर साहेब आत्म्यामध्ये होते. आणि ते आमची तळमळ धडपड पाहून ते म्हणले की आबा असं एक मशीन आहे अनुदान तत्वावरती, आणि ते तुम्ही तुमचं डॉक्युमेंट द्या आणि एक 20,000 रुपये भरायचे तुम्ही काय, आणि तुम्हाला ते 50% अनुदानावरती तुम्हाला ते मशीन मिळून जाईल. तसे बोरकर साहेब सुरुवातीपासून जे चांगले शेतकरी, होतकरू शेतकरी आहेत त्यांच्या पाठीशी बोरकर साहेब नेहमी राहायचे आणि ते शोधून त्यांना हे करायचे की तुम्ही हे कराच. नक्की नक्की. त्याच्यावर त्यांनी मदत केली पहिली. तालुक्यातच नव्हे तर मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रभरातले जे काही होतकरू शेतकरी आहेत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे ते एक साहेब आहे. मग त्यांच्या मार्फत आपल्याला एक पहिली मशीन भेटली की जिला 20,000 रुपये तुम्हाला भरायचे होते. आणि ती मशीन कितीची होती? तेव्हा काहीतरी 40,000च्या दरम्यानची मशीन होती. 40ची मशीन होती. म्हणजे 20,000 रुपये गव्हर्नमेंट कडून आले. 20,000 रुपये साहेब. म्हणजे लोक जे म्हणतात की उद्योग उभा करण्यासाठी खूप काही मोठं लागतं. साहेबांना तसं बोललो. बोरकर साहेबांना मी बोललो, म्हणलं साहेब तुम्ही ही नुसती मला एक मशीन द्याल आणि मग पुढचं मी कसं करू? नुसतं मशीन देऊन मी त्याकडे बघत बसू का? बरं आता आपल्याला हे करायचं, प्रक्रिया व्यवसाय करायचा आहे, एका मशीनवर कसं मला तुम्ही एक प्रोजेक्ट मंजूर करून द्या. म्हणजे त्याला काय डॉक्युमेंट लागतील किंवा माझा काय सोनेदी लागेल तो मी थोडाफार जमा करायची माझी तयारी आहे काय. पण नुसत्या साहेब म्हणले सध्या तरी काय आबा तर तो नाही ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे. तुम्ही ती 40,000ची मशीन घेतली. त्याच्यापासून काही ना काही छोटासा प्रकल्प चालू केला. तुम्हाला त्याची गंमत. मशीन घेतली, मशीन आली आणि सीताफळाचा सीझन संपला. म्हणजे फ्रूट संपले मार्केटमध्ये. मग ती मशीन आली. मी ठरवलं ही मशीन ही कुठं कोपऱ्यात नाही ठेवायची. मी आमच्या घरातल्या हॉलमध्ये ती मशीन ठेवली. नेहमी लक्ष द्यायचं. का ठेवली माहितीये का? की एक हॅमरिंग झालं पाहिजे डोक्यासारखं. ही मशीन आहे, आता आपल्याला प्लॅनिंग करायचे पुढच्या वर्षाच्या सीझनचं. मग आता कसं करायचं? आलं की ते मशीनचं दर्शन म्हणजे दिसायचे समोर. आणि मग ते लगेच तेच डोक्यात की आपलं असं करू, आपण तसं करू, अमकं तमकं. मग त्यासाठी काय तयारी, म्हणजे अगोदरच्या तयाऱ्या मनात तयारी झाली सगळ्या, बाकीची काही तयारी नाही. म्हणजे ती 40,000 रुपयाची मशीन तुमच्यासाठी देव होती. देव. आणि ती अजून पण देवच आहे काय. आणि मग दुसरा सीझन आला. मग काय करायचं, एक मनातली हे गोष्टी. आमचे मित्र परिवार पण खूप चांगला आहे. म्हणजे तालुक्यातले जे काही प्रगतशील शेतकरी आहे, आमचा वेगळा ग्रुप तयार झालेला, ऑटोमॅटिकलीच तयार झालाय काय. आणि मग आमचा तो ग्रुप एकमेकांना मानसिक धैर्य, काय अडी अडचण असेल तर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही एकमेकांशी शेअर करतो काय. तसेच आमचे बापू शेलार आणि एकनाथ कामते अशी मंडळी आहेत. हे सगळे प्रगतशील आहेत. बापू शेलारांना मी ओळखतो, ते ट्रेडर आहेत, त्याच्यामधले शेतकऱ्यांना मदत करतात ते. आणि मग मी म्हणलं आपल्याला असं करायचं, काय करता येईल. तर मला थोडा अनुभव कमी आहे. तर आमचे एकनाथ कामते ह्या व्यवसायामध्ये होते अगोदर. मग त्यांनी काहीच थोडंसं नॉलेज दिलं. आम्ही त्यांच्या प्लॅन्टवर जायचो. मग तिथून थोडंसं नॉलेज घ्यायचं की बाबा कसं करायचं, जुजबी नॉलेज त्याच्यातून घेतलं. खरी भानगड अशी आहे की अशी कुठं कार्यशाळा आतापर्यंत नव्हती की बाबा आमच्या प्लॅन्टवरती जावं आणि तिथून नॉलेज घ्यावं. काय लोक कोणाला दाखवत नाही की बाबा असं करा तसं करा. नाही काय नाही, ते असंच आहेत असं सांगतात. कारण मला तसे अनुभव आले. मी काही ठिकाणी माहिती घेण्यासाठी गेलो पण तितकीशी मिळाली नाही माहिती. पण आम्हाला ते एकनाथ कामतेने थोडीशी जुजबी माहिती दिली. त्यांचाही प्लॅन तसा बंदच होता, पण त्यांना थोडीफार माहिती होती. तेवढी त्यांनी जेवढी माहिती होती तेवढी सांगितली. बापू शेलारांनाही थोडं माहिती होतं, त्यांनी ते सांगितलं. आणि मोठा धीर दिला दोन्ही माणसांनी. आणि बोरकर साहेबांचं मधून अधून फोन असायचा, आबा त्या मशीनचा उपयोग करायचा आहे बरं का.
त्यांचं लक्ष असायचं. हो, लक्ष असायचं. ते मशीन असं नाही बाकीच्यांसारखं झालं पाहिजे की ही मशिनरी दिली आणि ती तशीच पडली, तशीच राहिली. असं आपल्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. असं साहेबांचे मला 2 वेळा फोन आले. मी साहेबांना सांगितलं, साहेब नाही तसं व्हायचं, मी नक्कीच त्यात प्रयत्नशील राहणार आणि त्याला यश आपण आणायचं. सीझन आपण हो, घेतला मग. आणि मग एक सीझन माझ्याकडं कुठलं बिल्डिंग नव्हती, प्लॅन बाकी काही नव्हतं. मग आम्ही आमच्या घरी राहत्या घरीच आमच्या काम चालू केलं. एक माझा उत्सुकतेपोटी प्रश्न आहे, हां, राहत्या घरातून उद्योग सुरू होऊ शकतो? हो हो, माझं झालंय तयार. हा, म्हणजे तुम्ही त्या हो. छोट्या मशीनीवरतून राहत्या घरावरतून राहत्या घरामध्येच 40,000ची हो. मशीन की तिला 1 वर्ष देव म्हणून पुजलं, आणि ती मशीन राहत्या घरातून एक उद्योग की ज्यांना माहित नव्हतं की तो उद्योग कुठपर्यंत पोहोचणार आहे, चर्चा आणि ते आपल्याला समजेल की तो उद्योग कुठपर्यंत पोहोचला, तर त्या राहत्या घरापासून तुम्ही चालू केलं. हो, राहत्या घरापासून चालू केलं. सीताफळचा सीझन आम्ही तिथं काढला आणि सुरुवात केली. कशात तसे पैसे नव्हते फार जास्त. साधारण एक जमाबेरीत 50,000 रुपयाची होती आमच्याकडं, आणि ते 50,000च्या भाग भांडवलावरती सीताफळाचा व्यवसाय करायचं डेअरिंग केलं. लगतच्याच गावातले आणि आमच्या गावातल्या काहीशा महिला होत्या, त्यांना कामाची थोडीशी गरज होती, आणि मग त्यांना सर्वांना जमा केलं. आमच्या घरात कुटुंबातली माणसं आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जोमाने कामाला सुरुवात केली, आणि स्वच्छतेकडे आम्ही खूप महत्त्व दिलं. मी आणि आमच्या घरचे यांनी असं एक ठरवलं की जो प्रोडक्ट आपण करायचा आहे तो आपण स्वतः खायचा आहे. हा, आपल्या पाहुण्या रावळ्या मित्रपरिवाराने तो आवडीने खाल्ला पाहिजे अशा गुणवत्तेत बनवायचा तो. थोडं प्रोडक्ट कमी होते आपलं, पण स्वच्छतेला खूप महत्त्व द्यायचं. टपटीपणा पाहिजे, आकर्षकपणा पॅकिंगमध्ये पाहिजे. ह्या आम्ही 2-3 गोष्टी अगोदर सांभाळल्या. मग तो घरगुती चालू केल्यानंतर आपण एक छोटीशी फॅक्टरी करण्याचा हे केला. हो, मी तो 50 दिवस व्यवसाय केला. सीताफळाचा काम मी 50 दिवस केलं मोजून. ह्या 50 दिवसामध्ये माझं 25 टन उत्पादन मिळालं मला. अरे वा, म्हणजे घरगुती 25 टन उत्पादन काढलं. मोठी कॅपॅसिटी झाली. तुम्हाला सांगतो की मला त्याच्यामध्ये तो माल कडक करण्यास म्हणजे फ्रीजिंग करण्यासाठी माझ्याकडे काहीच इक्विपमेंट नव्हते काय. मग आमच्या इथं लगत एक 4 किलोमीटरवरती एक कोल्ड स्टोरेज आहे. मग जेवढं माल बनल बरं, त्यावेळेस माझ्याकडे 4 चाकी गाडी पण नव्हती. मग आमची SS गाडी हिरो होंडाची, त्याच्यावरती 4 कॅरेट टाकायची. जसा माल बनल तसा कोल्ड स्टोरेजला न्यायचा, आणि तिथं तो लगेच इमिजिएटली थंड करायला ठेवायचा. अशी सायकल खूप कष्ट केलं, सगळ्यांनी कष्ट केलं, लहान थोर सगळ्या मंडळीने आम्ही काम केलं, आणि खरंच आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळालं. आयुष्यात कधीही एवढे पैसे आम्ही पाहिले नाहीत. तेवढं उत्पादन आम्ही रात्रंदिवस शेतात कष्ट करायचो. सोन्यासारखं पीक यायचं, पण पैसे बघायला मिळत नसायचे काय. आणि त्यातलं मधला भाग सांगायचा राहिला तुम्हाला की 8-10 दिवस आम्ही काम केलं तिथं घरी, आणि 8-10 दिवसाच्या नंतर काय कोणास ठाऊक परमेश्वराने आम्हाला यश अशी साथ दिली, यश दिलं की एक पुण्यामधली एक प्रसिद्ध आमच्या फ्रोझन मधले व्यापारी आहेत काय, ते आमच्याकडे आले भेटेला. त्यांनी आमचा माल कोल्ड स्टोरेजला पाहिला की सुंदर माल आहे म्हटले काय, आणि ते तिथं पाहिला. तिथून त्यांनी आमचं नाव नंबर घेतले आणि आमच्या घरचा पत्ता शोधत आले. ते शोधत आले असं काय, जसं काय की देवानी पाठवलं त्यांना काय. कारण आमच्या पुढे प्रश्न होता मार्केटिंगचा. आता हे बनवतोय आपण, जवळचे पैसे संपले तर काय करायचं, बरोबर ना. बरं, पैसे काय पाण्यासारखे संपून जातात. हो, शेतकऱ्यांना रोख पैसे द्यायचे असतात काय, कामगारांना पगार आठवड्याला करायचा असतो, बाकीच्या गोष्टी बऱ्याच असतात, पॅकेजिंगचं मटेरियल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत काय, आणि पैसे संपत आलेले ती एक मोठी टेन्शन. मग ती व्यक्ती आम्हाला 7-8-10 दिवसात शोधत आले. दुपारचा टायमिंग होता काय, आणि बुवा म्हणले नितीन इंगळे तुम्हीच का. म्हणलं हो हो. आम्ही त्यांना नमस्कार वगैरे केले, बसायला सांगितलं. म्हणलं हे तुम्ही किती दिवसापासून हे असं करताय, काय करताय, हे कसं करताय. आम्ही त्यांनी म्हणजे थोडी खोचक पद्धतीने आमची माहिती घेतली. आम्ही त्यांना खरं सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि म्हणले तुमची ही माल बनवायची कॅपॅसिटी किती, तुम्ही किती बनवू शकता काय, त्याची सगळं आजूबाजू माहिती नाही बाहेरून आमची काढलीच होती, पण घेतली. आणि मग त्यांना त्या आमच्या सगळ्या गोष्टी पटल्या. तिथली आमची स्वच्छता पडली, आमच्या मालाचं पॅकेजिंग पडलं, आमच्या स्टोअरमध्ये माल ठेवला होता त्यांनी तो पाहिला. हा, आणि म्हटले की बरं बोला, हा माल तुम्हाला विकायचा आहे का. म्हणलं हो विकायचा आहे. काय दर ह्याचा काढलाय तुम्ही. म्हणलं आम्ही असा काही दर काढला नाही याचा, पण आमच्या दोघांच्या मध्ये हे झालं संभाषण, आणि आम्ही त्याचा त्यावेळेस 120 रुपये पर किलोचा दर ठरवला. 120 रुपये दर, आणि खूप स्वस्त मध्ये माल मिळत होते त्या काळात. त्या काळात रॉ मटेरियल आम्हाला खूप स्वस्त उद्योग जास्त नव्हते. अगदी 30 रुपये ते 50 रुपयाला कॅरेट मिळत होतं सीताफळचं.
आणि ते प्रक्रिया करून तुम्ही 1 किलो 120 रुपये 120 रुपयाला विकत म्हणजे एका कॅरेट मध्ये किती माल असतो? साधारण 17-18 किलो माल बसतो. 16 ते 18. ढोबळ आपण 15 किलो माल पकडला, ती प्रक्रिया केली तुम्ही आणि 1 किलो पल्प सीताफळाचा पल्प केला. 1 कॅरेट मधून आम्हाला 5 ते 6 किलो माल मिळायचा. 6 किलो म्हणजे 750 रुपये करायचे. जे 50 रुपयाला कॅरेट व्हायचे त्याचे 750 रुपये व्हायचे. फक्त प्रक्रिया करायची त्यामुळे. मग त्याच्यामुळे आणि मग आमच्याकडे पैशाची थोडी वानवा वाटायच लागली होती. आणि त्या वेळेस त्या व्यक्तीने ह्यांनी आम्हाला 5 लाख रुपये ऍडव्हान्स दिले. त्या दिवशी व्यक्तीने ऍडव्हान्स तुम्हाला 5 लाख रुपये ऍडव्हान्स दिले. आणि आमच्या डोळ्यातून आनंद अश्रूच यायला लागले की 5 लाख कधी पाहिलेच नाही साहेब आम्ही. आपण फक्त कष्ट करत गेलो, शेतीत फक्त पाहिलेच नाही. आणि 8 दिवसामध्ये जर ह्या व्यवसायाला एवढं यश येत असेल आणि 5 लाख रुपयाचा आम्हाला ऍडव्हान्स मिळत असेल तर मग आम्ही सगळेजण भारावून गेलो. मग ती दुसरी घोडदौड जी आहे त्या घरगुती फॅक्टरीतून म्हणजे घरगुती उद्योगातून एक छोटासा उद्योग, ती घोडदौड तिथून चालू झाली. आणि नवीन ऊर्जा तयार झाली की 8 ते 10 दिवसामध्ये आमच्या मध्ये नवीन ऊर्जा आली की अरे आपण माल बनवतोय तो आपला तर हातच विकलाय. माल बनवायच्या अगोदरच आपलं सगळं माल विकलाय, आपल्याला त्याचा ऍडव्हान्स आलाय. आणि मग मात्र आम्हाला म्हणजे फक्त माल बनवणेच हेच टार्गेट राहिलं. आम्ही खूप चांगल्या, उलट जो आम्ही सुरुवातीला बनवत होतो की बाबा विकतोय का नाही म्हणून थोडंसं असं तसं, पण आता हा माल विकलाय म्हणलं तर त्या माणसाचा आपल्याला विश्वास तोडायचा नाही. आणखीन त्याच्यापेक्षा जास्त क्वालिटीचा माल आम्ही आणखीन बनवला आणि सगळा माल आम्ही त्यांना दिला. काहीसा थोडासा ठेवला आम्ही थोडा, की बाकीचं मार्केटमध्ये पण आपल्याला पाहता आलं पाहिजे की समजा पुढच्या वर्षी ह्या व्यक्तीने आपला माल नाही घेतला तर असे आणखीनही काही कस्टमर आपल्याला पाहिजेत म्हणून थोडा माल ठेवला आणि तो बाकीच्या 4-2 व्यापाऱ्यांना आम्ही दिला. त्यांना पण तो माल चांगल्या पद्धतीने आवडला. त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणले की सेकंड घोडदौड तुमची चालू झाली, दुसरा जो प्रोजेक्ट होता तो किती रकमेचा होता आणि त्याच्यासाठी कोणत्या बँकेचं आपण घेतलं का परत तसंच आपण स्वतःचा फंड देऊन घेतलं तुम्हाला? त्याच्यानंतर मग मी नाबार्डमध्ये एक फाईल बनवून दिली की आम्हाला असं पाहिजे. मग तेव्हा ते तुम्हाला कळायला लागलं की आपल्याला गरजेचं काय काय गोष्टी आहेत, काय काय थोड्याफार गोष्टी आहेत. तेवढ्या गोष्टीचं त्याचं कोटेशन वगैरे जमा केले किंवा काय केले आणि नाबार्डला तशी ती फाईल आम्ही जमा केली. परंतु मला त्याच्यातून तिसऱ्या वर्षी पण दरवर्षी रिन्यू करून द्या म्हणायचे. आता हे रिन्यू करून द्या. आता ते मागच्या वर्षी तुम्ही ऍप्लिकेशन केलं पण आता नाही, ते परत रिन्यू करा. पण आमचा प्रोजेक्ट कुठे सँक्शनच झाला ना. आपण एकदा NHM ला पण एक ऍप्लिकेशन NHM ला पण दिलं, ते अप्रुव्हल पण झालं होतं. आपलं अप्रुव्हल झालं होतं पण बँकेत गेलो, ते म्हणले बँकेतून लोन सँक्शन करून मॅन्डेटरी होतं. पण बँकेनी कडून काय आमचं लोन सँक्शन झालं नाही. कारण विषय असा आहे की बँका शेतकऱ्यांच्याकडं शंकेच्या नजरेने पाहतात. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला, काय अशा शंकेच्या नजरेने पाहतात की शेतकरी जणू काय त्यांना असं वाटतं की हा बुडूनच टाकतोय सगळं. त्यावेळेस तुम्ही थोडेसे छोटे उद्योजक म्हणून नाही साहेब, तुम्हाला मी सांगतो एक, आता मी थोडंसं वेगळं बोलतो तुम्हाला की शेतकऱ्यांना विनाकारण बदनाम केलंय. शेतकरी हे जे कर्ज बुडवतायत ना ते शेतकरी नाही बुडवत, छोटा शेतकरी नाही बुडवत. हे दुय्यम व्यवसायवाले ज्याचा व्यवसाय आणि शेती, नोकरी, सरकारी नोकरी आणि शेती, मग ते शेतीचं कर्ज भरत नाहीत. त्याच्यामुळं आमच्यासारख्या शेतकऱ्यांचं मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो. शेतकरी कधीच बुडवत नाही, कधीच नाही बुडवत, काही करतील आणि ते त्याचं पीक कर्ज असेल किंवा काय कर्ज असेल ते भरतच असतात. दुर्दैवाने काय एखादी दुर्घटना घडली, काय झालं तर तो भाग नैसर्गिक काही कोणी काही करू शकत नाही. मग आपण ते नाबार्डला जेव्हा त्यांनी 2-3 वेळा रिजेक्ट केलं आपलं, त्याच्यानंतर मग ती छोटीशी आपण जी एक फॅक्टरी उभा केली ती कशी पुढे त्याचं झालं? मग एक 15 जानेवारी 2018 साली आम्ही ठरवलं की आपण आता एक काय होऊ, आता आपण आपल्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने चालू करू काय. आणि मग आम्ही आता आमचा हा जो प्लांट आहे छोटा प्लांट अगोदरचा, की त्याचं भूमिपूजनाचं काम चालू केलं. का तर आमच्या पाठीमागं हा अनुभव होता. सीताफळ मधून आम्हाला जे काही प्रॉफिट मिळालं होतं, एक छोटा कस्टमर पण होता तुमच्या पाठीमागं होता, ऍडव्हान्स वरती तो तुम्हाला द्यायचा. आणि एक आशा निर्माण झाली होती की आपण करू शकू, आता हे करू शकू. आणि आम्ही तो प्लॅनचं काम चालू केलं. प्लॅनचं काम चालू करत असताना तो संपूर्ण प्लॅन आम्ही घरच्या घरी उभा केला.
विदाउट बँक लोन, विदाउट बँक लोन, विदाउट काही नाही, कुठं अनुदान पण नाही, बँक लोन नाही, त्यामुळे अनुदान नाही. अनुदानाचे काही प्रॉब्लेम नाही, मिळू शकत होतं, पण बँकेचं लोन मिळालं नाही. मग आपण आणि बँकेचं लोन मिळालं नाही, ह्याला बँकेचे अधिकारी पण कोणी कारणीभूत नाहीयेत. हा, तो कधी म्हणजे असं मला समजायचं, असं एखाद्याला वाटेल की बाबा बँकेचं कोणता अधिकारी, तसं नाही. आमचं साधन आम्ही कुठं ITR केलं नाहीत, कुठं काय केलं. हा, शेवटी बँक शासकीय संस्थाच आहे. मला बँकेला पण काय म्हणजे कोणत्या बँकेलाही मला नाव ठेवायचं नाही. ती म्हणाली बाबा तुमचं 1-2 वर्षाचं 3 वर्षाचं ITR आणा. काय आमचं कुठलं शेतकऱ्याकडे ITR नाही, कोणी सांगितलं नाही. तुमचा जुना जो प्रकल्प आहे तो पण व्हिजिट केला, सगळ्यात सुरुवातीला आलो होतो आपण. तो तुम्ही ते समजतं लगेच की अगोदर हे केलं, मग ते थोडंसं पैसे आले की वाढवलं, थोडं पैसे आले की मग ते कोल्ड स्टोरेज वाढवलं. बहुतेक आपण शेवटचं अनुदान बहुतेक 10 लाख रुपये आपण एक शेवटचं अनुदान घेतलं होतं त्या PMFM योजनेअंतर्गत. नाही घेतलं, त्याच्या अंडर नव्हतं घेतलं आपण अनुदान. मग तो जो वाढवलेला जो प्रकल्प होता तुमचा, म्हणजे मी जे पाहिलं तिथं नाही, तो जो प्रकल्प आहे ना, त्या प्रकल्पाला फक्त ती जी अगोदर आत्मामधून जी काही मशीन घेतली तेवढीच 20,000, आणि नंतर मग तो प्रकल्प आहे तुम्ही हळूहळू तुम्ही स्वतः पैसे कमवून परत त्याच प्रकल्पात टाकून आपण तो प्रकल्प मोठा केला. तर जुना जो प्रकल्प होता तो छोट्या क्षमतेचा होता. ह्या प्रकल्पाची क्षमता काय आहे? ह्याचा प्रकल्पाची क्षमता ताशी 2 टनाची आहे, पण तो 100% 1 ते 1.5 टनांनी तर आता सुरुवातीला चालणारच आहे. 2 टन पर हवरची प्रोसेसिंग कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये फ्रूट कोणते का सगळे फ्रुट्स? नाही, प्रत्येक फ्रूटची वेगवेगळी कॅपॅसिटी राहणार. एक साधारणतः 2 मेट्रिक टन पर हवरचं प्रोसेसिंग आहे. काही फळांवरती काम करणं थोडंसं किचकट असतं, त्याच्यामुळे ते थोडंसं कमी कॅपॅसिटीने चालतं किंवा काय असं. मॅक्झिमम कॅपॅसिटी सांगतो मला 2 टनाची अशी. ह्याच्यामध्ये आपली पल्पिंग लाईन असणार आहे. त्याच्यानंतर पल्पिंग लाईन झाल्याच्या नंतर फ्रोझन मध्ये आपण काम करतोय फ्रोझन पद्धतीने. त्याच्यानंतर आपण कॅनिंग मध्ये पण काम करणार आहे. कॅनिंग आपण जे डब्बे वगैरे बघतो फ्रूटचे, आम्ही ते सहसा करून ते मँगो ज्यूसच्या ह्याच्यामध्ये मँगो ज्यूसचे डब्बे बघतो, ते आपण इथं पॅक करणार आहोत डब्बे. कॅनिंग प्रोसेस आपण करणार आहे. त्याच्यानंतर काही फळांच्या स्लाइसेस ड्राय करणे, पल्प ड्राय करणे, त्याच्यापासून कॅनिंगचा पण, ड्रायिंगचा पण, फ्रोझन पल्पचा पण. आणि त्याच्याबरोबर आपण अशी काही पद्धत रेडी टू इट मध्ये काम करणार आहे की जॅम असेल, जेली असेल, काही ड्रिंक असतील प्यायचे लगेच, फळांचे ज्यूस वगैरे असतील काय. तर त्याची एकत्रित कॅपॅसिटी 2 मेट्रिक टन पर हवर आहे. 24 तास चालवलं तर 48 मेट्रिक टन फ्रूट प्रोसेस होऊ शकतं. त्याच्या पुढे आपण ते साठवणुकीसाठी किंवा त्याच्यावर अजून काही प्रक्रियेसाठी त्याची काही कॅपॅसिटी आहे याच्यामध्ये? काही आता साठवणुकीची कॅपॅसिटी आपली 150 मेट्रिक टनाची आहे फ्रोझन. त्याच्यासाठी फ्रोझन कोल्ड स्टोरेजची 150 मेट्रिक टन माल आपण त्याच्यामध्ये साठवू शकतो. तर आता खरं तर मला ते कमी पडणार आहे. नक्कीच कमी पडणार आहे 150 टन. पण या टायमाला तुमच्याकडे मोठी व्हॅन, मोठी गाडी असेल, 2 व्हीलरवरती तुम्हाला नाही न्यावं लागणार, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यामध्ये ब्लास्टचं पण सांगा, ते आपण कट मारू. ब्लास्ट आपले 1.5 टन पर बॅच असे 2 आहेत, म्हणजे 3 टनाचं आपण एका बॅचला काम करू शकतो. 1.5 टन पर बॅचचे असे 2 ब्लास्ट आहेत, असे 3 मेट्रिक टन पर बॅच हे आपण करू शकतो. म्हणजे साधारणतः आपण जर बघितलं तर 2 मेट्रिक टन पर हवर फ्रूट प्रोसेसिंगची लाईन आहे. त्याच्यामध्ये पल्पिंग लाईन आहे, जेली जॅमची पण एक लाईन आहे. त्याच्यानंतर ब्लास्ट आहे 1.5 मेट्रिक टनचे 2 ब्लास्ट आणि 150 मेट्रिक टनचं फ्रोझनचं कोल्ड स्टोरेज या ठिकाणी ह्या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट आहे. आपण तुम्ही सुरुवातीपासून एक सांगितलं की मला लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश लिहिता वाचता येत नाही, माझं शिक्षण कमी झालंय. मी सामान्य उद्योजकांचं असं म्हणणं असतं की उद्योग उभा करण्यासाठी शिक्षण लागतं. एक उच्च शिक्षित लोकच उद्योग उभा करू शकतात. तुम्ही सांगताय की माझं शिक्षण झालेलं नाहीये, मला इंग्लिश वाचता येत नाही, तर मग शिक्षण झालेलं नसतानाही एवढं मोठं जे तुम्ही ध्येय बाळगलं ते कसं बाळगलं? आता तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि हा प्रश्न खूप लोकांना पडतो. माझ्याकडे खूप लोक येतात किंवा विचारतात, मी त्यांना आवडीने सांगत असतो. तर शिक्षण हे गरजेचंच आहे. हो, शिक्षण पाहिजेलच. योगायोगाने समजा माझं नाही शिक्षण कमी झालं हा भाग वेगळा, पण शिक्षण गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये सर्च करायचा, रिसर्च करायचा असतो काय, आणि शिक्षण महत्वाचं आहे. पण शिक्षण नाही म्हणून आपण गप्पच बसायचं असं काही नाही. काय, आपण पण धडपड केली पाहिजे, तंत्रज्ञान हे ते अवगत केलं पाहिजे, माहिती गोळा केली पाहिजे. माहिती गोळा केल्याच्या नंतर प्रक्रिया हा दुसरा तिसरा काय विषय नाही. प्रक्रिया म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरात प्रक्रिया चालू असती
अगदी आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपली गृहिणी, आपली आई, आपली मंडळी, आपली बायको एक विशिष्ट प्रकारची प्रक्रियाच करत असते. भात बनवणे ही पण एक प्रक्रिया आहे, वरण बनवणे ही एक प्रक्रिया आहे, बरोबर ना. पण त्याला आपण कधी प्रक्रिया मानतच नाही. ज्या दिवसापासून आपण ह्या गोष्टीला प्रक्रिया मानू काय, त्या दिवसापासून आपल्या ह्याच्यात हे अवघडच राहणार नाहीत ह्या गोष्टी, की मला ह्या फूड प्रोसेसिंग करायचे आणि मला त्याच्यासाठी वेगळं काय करायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या प्रक्रियेसाठी शिक्षणाची गरज नाही, माहिती गोळा करण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. जसं तुम्ही म्हणले माहिती गोळा करण्यासाठी शिक्षणाची गरज नाही. एक छोटा एक फॉर्म्युला त्याचा आपल्याकडे तयार पाहिजे, ह्या फॉर्म्युल्याने आपण हे काम करतो. मग हे जे एवढं मोठं तुम्ही आज फॅक्टरी उभा करायचं ध्येय ठेवलं, ते घेताना तुम्हाला असं नाही वाटलं की यार आपल्याला शिक्षण, जसं तुम्ही म्हणले की शिक्षणाची गरजच आहे, तेव्हा नाही वाटलं तुम्हाला की शिक्षण पाहिजेलच आपल्याला? नाही, पण आता शिक्षणाचं वय त्यावेळेस निघून गेलं होतं. ज्यावेळेस ह्या अडचणी समोर आल्या त्यावेळेस शिक्षणाचं वय निघून गेलो होतं. आम्ही शेतकरी कुटुंबातले आहे आणि त्यावेळेस काही परिस्थितीमुळे आम्हाला शाळा शिकता तितकीशी आली नाही. शेती सांभाळणं, बाकीच्या गोष्टी, काय घरची परिस्थिती, ह्या काहीशा गोष्टीमुळे आम्ही शाळा तिथंच सोडली आणि शेती व्यवसायात घुसलो. शेती व्यवसाय आणि खरंच शेती पण चांगलीच केली. जर शाश्वत भाव असेल शेतीला, शेतमालाला, तर मी सक्सेस होतो, 100% शेतीत सक्सेस होतो. आणि मग मी खचितच इकडे वळालो नसतो. आणि मला एक असंही वाटतं की मी जर शाळा शिकलो असतो, अजून काहीशी शाळा शिकलो असतो, तर कुठंतरी एखादी नोकरी केली असती, एखादा जॉब केला असता, आणि मी तिथंच गुंतून पडलो असतो. आणि मला असं वाटतं की मला खूप आनंद होतो, मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय. शिक्षण नसल्याचा आनंद होतोय का ह्या क्षेत्रात असल्याचा? काय तो संमिश्र आनंद आहे. काय की ज्यावेळेस माझं एखादं प्रोडक्ट आमचे म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती तो चाखत असतो, घेत असतो, आम्ही त्याला देत असतो आनंदाने, तो घेत असतो, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो जो रिप्लाय असतो ना, हा रिप्लाय एवढा सुंदर असतो की तिथं म्हणजे लाखो रुपये देऊन हा रिप्लाय किंवा हा त्याच्या समोरच्या माणसाचा आनंद मिळवणं शक्य नसतं. आम्ही ते पाहिलं. तुम्ही त्या एक्झिबिशन्स वगैरे असतात, भीमथडी असते, एक्झिबिशन असतात, बारामतीचं एक्झिबिशन, बाकी काही तालुका लेवल, जिल्हा लेवलचे एक्झिबिशन, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेता. त्या एक्झिबिशन मध्ये भाग घेता. आज एवढी मोठी फॅक्टरी उभा राहून तरी पण त्या एक्झिबिशन मध्ये भाग घेण्या पाठीमागचं एक तुमचं हे असेल की त्याच्यामध्ये भाग का घ्यावा, किंवा का म्हणजे जे नवीन उद्योजक आहेत त्याच्याकडे पाठ फिरवतात कधी कधी, तर त्यांच्यासाठी एक मेसेज जाईल की त्या एक्झिबिशन आणि ह्याच्यामध्ये का भाग घ्यावा? त्या एक्झिबिशन मध्ये भाग घेण्यात एक खूप मोठा मनाला आनंद मिळतो. तिथं किती व्यवसाय होतो, किती माल सेल होतो, ह्याला महत्व नाही. तिथं आपण महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचतो, लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. आणि आज काय झालेलं आहे प्रक्रिया उद्योगामध्ये, काहीशा लोकांनी समजा एखादा आपण एक आंब्यासारखं फळ घेऊ, आंबा घेऊ, मग ते लोकांना बाकीच्या कार्यक्रमामध्ये ते देत असतात आंबा वगैरे, मग त्याच्यात केमिकल, इसेन्स, आमकं तमकं, ते बेचव थोडंसं होऊन जातं, थोडंसं त्रास होतो त्याने. पण आपण हे जे काय बनवतोय आपण आपल्या पद्धतीने, जो काय ह्या प्रत्येक फळावरती प्रक्रिया करतोय, काय ती चव लोकांच्या पर्यंत पोचली पाहिजे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचली पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही तिथं भाग घेत असतो. काय आणि मी तिथं अगदी सहज आवडीने येणारे लोक असेल तर ते तर मला आनंदच वाटतो. पण एखादा माणूस म्हणतो अरे हे सीताफळ, अरे नको, आपल्याकडे असतं सीताफळ, मी त्याला आवडीने बोलावतो. एखादा पेरू, पेरूचा ज्यूस, अरे नको, चल पेरू खातोयच, मी त्या माणसाला आवडीने बोलावतो. दादा तू खातो पेरू, तुझ्या इथला 12 महिने नाहीत तुझ्याकडे पेरू. हा एखाद्या वेळेस तुझ्याच बागेतल्या हे पेरू असतील आणि त्याच्यावरती मी ही प्रक्रिया केली असेल, आणि प्रक्रिया केल्याच्या नंतर ही फळं किती सुंदर लागतात, याचा थोडा आनंद तर घे. तू आम्हाला काही देऊ नको, घेऊ नको, परंतु रिप्लाय तर दे. म्हणजे ते एक एक्झिबिशन म्हणजे अनेकांपर्यंत पोहोचण्याचं, महाराष्ट्रात जास्तीत जास्त त्यानंतर माध्यम आहे. हो, त्यानंतर त्याची चव आम्ही त्या शेतकऱ्याला किंवा त्या समोरच्या माणसाला देत असतो. आणि त्याच्या चेहऱ्यावरती आलेला रिप्लाय हा खूप वेगळा असतो. कारण त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या काही गोष्टी असतील तर त्या मला, मी नाही सांगत की कुणाचं कसं ते, आपल्याकडचं म्हणजे आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये हे जी फ्रोझन टेक्नॉलॉजी खरंच सगळेच लोक सुंदर पद्धतीने करतात. काय मला आनंद वाटतो की मी पुरंदर तालुक्यात जन्म घेतलाय आणि तिथं माझा व्यवसाय. महाराष्ट्रामध्ये काही वर्षांनी असं होईल, काही नाही म्हणजे 2-4 वर्षांनी असं होईल की फ्रोझन पल्प निर्माण करणारा महाराष्ट्रातील सगळ्यात उच्च तालुका हा पुरंदर उदय असेल. नक्कीच, कारण की उद्योग इथं भरपूर आहेत आणि सिस्टमॅटिकली तुम्ही म्हणताय तसं सगळेजण उद्योग करतात इथं. त्याच्यानंतर एक आता आपण पाहतोय, आता आपण रिअल जी आपली स्टोरी आहे हिरो, आता आपण हिरो कधी म्हणतो एखाद्या माणसाला की
माणूस कोणत्या तरी एका उंचीवरती पोहोचतो तेव्हा तो हिरो होतो. आता आज आपण पाठीमागे शेड पाहतोय, जवळजवळ 4 कोटीचा प्रकल्प आहे तो. त्याच्यामध्ये फक्त सीताफळावरती आबा मर्यादित न राहता आज त्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये जांभूळ ज्यूस फेमस आहे. ते जांभूळ ज्यूस बनवतात, संपूर्ण मँगोचं हे बनवतात. आपण जे जांभूळचे शॉट पितो त्याचा जो पल्प असतो जांभळाचा ते आबा त्या फॅक्टरीमध्ये बनवतात. आणि आज 4 करोड रुपयाची फॅक्टरी आबा उभी करतायत पाठीमागं. एक साधारणतः शेतकरी ज्यांनी घरून उद्योग व्यवसाय चालू केला तो जर आज 4 कोटीची फॅक्टरी उभा करतोय तर ती सुरुवात कशी झाली की एक हळूहळू तुम्ही पुढे जात होता. पण कधी कधी आपण म्हणतो ना घास घेताना पण प्रमाणात घ्यायचा, कधी काय दुसरं आजार व्हायची शक्यता असते. किंवा आपण साधारणतः एक म्हण वापरतो की पांघरून किंवा हातरून पाहून पाय पसरायचे. मग तो इथं तुम्हाला बँक लोन होत नव्हतं आणि अचानक 4 कोटीचा प्रकल्प टाकण्याचं ते कसं ते सांगतो तुम्हाला मी. ह्या पाठीमागचे जे काही अनुभव होते की मी हेल्पटे घालायचो, ही योजना आपल्याला मिळावी, इथून काही थोडंफार अनुदान मिळते का, बँकेचं लोन आपल्याला मिळालं पाहिजे तर आपण पुढचं प्रयोजन करू. कारण मला कळलं होतं की व्यवसायामध्ये पैसे आहेत, काय 2 पैसे आहेत आणि यश आहे आणि विजन आहे, हे मला कळालं होतं. म्हणून मी असं झपाटल्यासारखं त्याच्याच रिलेटेड करत होतो. आणि मग योगायोगाने आमच्यात तालुका कृषी कार्यालयामध्ये एक असाच कार्यक्रम ठेवला होता. आणि तिथं मला वाटतंय कुडले सर आपले त्यांचं लेक्चर झालं होतं. काय आणि मग त्यांचं लेक्चर झालं आणि मी त्यात थोडासा प्रभावी झालो. मग तो कार्यक्रम होईपर्यंत मी थांबलो तिथं. तिथं थांबलो आणि म्हणजे जास्त न बोलता कार्यक्रम संपल्याच्या नंतर मी त्यांची पर्सनली भेट घेतली आणि त्यांना सांगितलं बाबा असा असा विषय आहे आणि मग मला पण ह्याच्यात हे करायचंय, पण माझे काही अडचणी आहेत, कुठं माझं ITR अमकं तमकं ते तितका परफेक्ट नाही झालेले काय किंवा काय गोष्टी मला ह्याच्यातलं काही कळत नाही. काय मला इंग्लिश तुम्ही काय लिहिलेलं काय वाचता येत नाही, काय येत नाही. ते तर आता सिद्ध झालंय की उद्योग करण्यासाठी शिक्षणाची कोणती अट नाही. मग मी माझी संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली की माझी ही अडचण आहे, माझी काम करायची तयारी किती पण आहे, पण ह्या डॉक्युमेंटरी ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही सांगताल तो कागद मी पळत आणून देईल, कुठून पण कसंही देईल, पण ती मला त्यातलं काही कळत नाही, काय त्यात लिहिलं असेल काय नसेल ते मला फार काय त्यातलं उमजणार नाही. तर तुम्ही मला सहकार्य कराल का? तर ते म्हणले नक्की करू, तुम्ही आमच्या एक दिवशी ऑफिसला या, आपण बसून करू. आणि मग थोड्या दिवसात मी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावरती गेलो आणि तिथं तुमच्या बरोबरच चर्चा झाली माझी. काय आणि मग माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला की आपण कशा पद्धतीने आता पुढे चाललं पाहिजे. आपण काम तर केलंच पाहिजे, त्याच्याबरोबर कागदी घोडे पण नाचलेच पाहिजेत. काय आणि त्याच्याशिवाय कोणी आपल्याला जवळ करणार नाही, कोणी काय होणार नाही. आणि मग त्या दिवशी विस्तृत चर्चा केली मी आपल्या ऑफिसमध्ये. आपल्या खूप माझ्या मनाला जे काही अडीअडचणी येत होत्या त्या सगळ्या शेअर केल्या आणि त्याच्यावरती मार्ग कसा काढता येईल, काय करता येईल ह्याच्यावरती चर्चा झाली. आणि मग ज्या काही गोष्टी पाहिजेत, डॉक्युमेंट पाहिजे ते सगळे मी जमा केले ऑफिसला. त्यावेळेस ते बनवायला चालू केलं. म्हणजे कधी आमच्या पण कधी असं येतं की आपण जर एखाद्याला 4 करोड रुपयाचा प्रकल्प देतोय तर आम्ही पण एक थोडासा अभ्यास करतो. आबा काय होतं, समोरचा कुठपर्यंत जाऊ शकतो आणि एक आपण म्हणतो ना कॅलिबर किंवा समोरच्या माणसाचं विजन काय, ते आता तुम्ही बोलले म्हणून की आम्ही त्यावेळेस पाहिलं तुमच्यात की होऊ शकतं की ज्या माणसाने घरातून व्यवसाय चालू केलाय त्या माणसाचा 4 कोटीचा व्यवसाय केला, एक फॅक्टरी उभा केली तर ती चालू होऊ शकते. त्याच्यामुळे आपण ते तिथून तुमचे आपले सगळे डॉक्युमेंटेशन तुम्ही जसे म्हणते कागदी घोडे ते आपण कागदी घोडे तिथून चालू केले आणि त्यात तुमचं चांगलं लक होतं, ते होतं त्याच्यामध्ये आपला प्रकल्प नक्कीच हे झाला की एवढा. खरं तर आहे ना मला हा प्रकल्प अजूनही मोठा करायचा होता थोडासा. मला वाटतंय हा प्रकल्प 6-6.5 कोटीचा माझं डिझाईन म्हणजे प्रोजेक्ट करायचा होता आपल्याला. पण तिथं पण नशीब थोडंसं हे झालं की आपण तो ह्याच्यामध्ये व्हॅल्युएशन ऑपरेटिंग मध्ये आपण त्याच्यामध्ये खरं तर मी धन्यवाद देतो ढवळे आणि असोसिएशनला की माझ्यासारख्या माणसाला या लेवलला आणलं की जिथं महाराष्ट्रामध्ये फक्त 24 प्रोजेक्ट द्यायचे होते आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पणनला ह्याला मॅग्नेटला. आणि त्या मला रात्रंदिवस हीच भीती सतावत होती, अरे 24 मध्ये आपण कसं बसू,
ह्या 24 मध्ये आपण कसं शक्य आहे? तालुक्यात बसू शकत नाही तर महाराष्ट्रातल्या 24 मध्ये कसं बसू? असे एक खूप अशी शंका यायची. कधी कधी काय होतं, आमचीही मेहनत असते, हो, पण तुमची मेहनत ही गरजेचीच आहे. आमच्या एकट्याच्या मेहनतीवरती काहीच गोष्टी होत नसतात. आम्ही तेवढ्या फाईल पुरती मेहनत करतो, तुम्ही कित्येक वर्षापासून मेहनत करत आलात, ते तुमचं फळ होतं. आणि ती खूप मोठी शंका यायची. आणि अखेर तो दिवस आला, मला पणनच्या ह्याच्यामधून फोन आला की इंगळे साहेब तुम्ही अशी फाईल दिली होती आणि त्याला एवढे ग्रांट अप्रूव्ह झाली, नाही मंजुरी आली, एवढे मार्क पडले, त्याला मार्क होते त्या आपण जे डॉक्युमेंट द्यायचो ना त्या डॉक्युमेंटला 100 मार्काचं ठेवलं होतं आणि तुम्ही त्यात पात्र ठरलाय. हो 24 मधून हो तुम्ही होतात. हो आणि एवढा आनंद झाला मला की खूपच आनंद झाला की म्हणलं आपण जे स्वप्न दिवस रात्र जे स्वप्न पाहत होतो आणि देवाने एवढ्या लवकर स्वप्न माझं पूर्ण केलं. मी देवाचे खूप धन्यवाद मानले. काय खरंच म्हणजे हे स्वप्नच होतं माझं की आपण असं करायचं. तर हे स्वप्न मला असं वाटायचं की माझी मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हाच माझ्या मुलांनी हा अशा पद्धतीचा प्रोजेक्ट केला पाहिजे असं एक स्वप्न होतं माझं. आणि ते स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल. हा आणि मला खरं तर त्या दिवशी रात्रभर झोपच नाही लागली. आमच्या घरातल्या सगळ्यांना सांगितलं की असं घरची सुद्धा खूप आनंदली. तुमच्या घरच्यांची मी मेहनत पाहत असतो मॅडम, एकदम जिकरीने. आपण जे म्हणतो अर्धांगिनी, अर्धा प्रोजेक्ट त्यात सांभाळतात. त्यांची मुलंही आहेत, मुलंही व्यवस्थित सांभाळतात. म्हणजे कौटुंबिक उद्योग. आपण जे आपल्याकडे काय होतंय, कधी कधी एखादा उद्योग जर फेल जायला गेला तर घरचे पहिली साथ काढून घेतायत. तर इथं काय आलंय की सुरुवात घरापासून झाली आणि आज ती सुरुवात 4 कोटीचा उद्योग उभा करण्यापर्यंत आली. मग ते प्रकल्प जेव्हा झाला तिथं पण बँक लोन लागलं तुम्हाला? नाही, तुम्हाला सांगतो मी आता तिथली पण एक गोष्ट सांगतो. मी प्रत्येक वेळेस थोडंसं पाठीमागे येतो. मग व्हॅल्यू ऑपरेटरला एक अडचण अशी होती की त्यांचं नेटवर्कची अडचण. हा मग आता नेटवर्कचा विषय असा झाला की आम्ही शेतकऱ्याची मुलं. काय आमच्या इकडची जी काय प्रॉपर्टी ती जमीन आमची जमीन जायदाद ही आमची प्रॉपर्टी, बरोबर ना. आणि जो आता मी नवीन तयार केला तो प्लॅन्ट ही आमची प्रॉपर्टी. आता प्लॅन्टचं तर व्हॅल्युएशन चांगल्या पद्धतीने योग्य झालं, तसं म्हणजे आहे त्याचं काय डेप्रिसिएशन वगैरे त्या गोष्टी पकडून तो योग्य झालं, त्याचा काय विषय नाही. पण आमची जी काय जमीन आहे काय तर जमिनीचं जे काय व्हॅल्युएशन पकडलं ते रेडी रेकनसच्या नुसार पकडलं. तिथं कमी आलं आणि इतकं कमी त्या रेडी रेकनस असतो की तिथं अगदी असून नसल्यासारख्या जमिनीची किंमत झाली. म्हणजे आमची 5 एकर क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्राची किंमत अगदी नाहीच नसल्यासारखी झाली. काय की जिथं 1 एकर सुद्धा तेवढ्या किमतीत येत नाही तेवढेच हे पकडलं गेलं. आणि मग तिथं आमचं ते नेटवर्क खूप कमी आलं. हा नेटवर्क कमी आल्यामुळं जो काय प्रोजेक्ट आम्ही 5-6 कोटीचा केला होता की त्यात सगळ्या गोष्टी अंगीकृत करायच्या होत्या मला, की सगळं व्यवस्थित साचेबद्ध सगळं करायचं होतं. तिथं मग परत तो रिवाइज प्रोजेक्ट करावा लागला. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टीत गडबडीत काटछाट करण्यात आली. काय झालं काय. आणि खरं सांगतो मी मॅग्नेटच्या ऑफिसरचं सगळ्या टीमचं पण एवढं मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी इतकं सहकार्य केलं की प्रोजेक्ट रिवाइज करण्यासाठी किंवा काही अडचणी असतील की अगदी घरच्या माणसासारखं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला समजावून घेतलं, खूप सपोर्ट केला. आणि तो प्रोजेक्ट परत रिवाइज केला आणि 3-3.5 कोटी त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 3.5-4 कोटीच्या आसपास 4 कोटीचा बसला गेला. म्हणजे त्याच्यामध्ये काय अप्रूव्ड गोष्टी आहेत काय नाही असं पकडून तो 4च्या पुढे जातोय तो. काय तो तिथपर्यंत बसवला आपण आणि तो सँक्शनही झाला आणि आता त्याचं काम चालू आहे, प्रगतीपथावरती. बहुतेक 90-5-10 दिवस म्हणजे 1-2 हप्त्यामध्ये पुढच्या तो रन होणार आहे. ह्याच्यामधले काही ऍक्टिव्हिटीज जसे की कोल्ड स्टोरेज, ब्लास्ट फ्रीजर हे चालू झालेले. जेव्हा प्लांट रन होईल, एवढा 4 कोटीचा आपण पाहतोय पाठीमागचा प्लांट, जेव्हा रन होईल, जेव्हा त्याची पूजा होईल, त्या रात्री झोपताल तुम्ही? नाही म्हणजे आमच्यानुसार किंवा इतर जे लोक तुम्हाला ओळखतात, आज तुम्ही खरे हिरो झालात. माणसानी आपण एक शून्य शब्द वापरला, तुम्हीच शब्द वापरला तो की आम्ही एवढं सगळं शेती करून शून्यातच राहायचो. घरचे सगळे कष्ट करायचे, एकदम अत्याधुनिक वापरायचो आपण त्याच्यामध्ये सामग्री शेतीमध्ये, परंतु ते शेवटी बैल तर शून्यात राहायचो. मग तो शून्यातून चालू झालेला प्रवास आज ही फॅक्टरी ज्या दिवशी चालू होईल किंवा एक 8-10 दिवसात तो फॅक्टरी चालू होईल, ज्या दिवशी चालू होईल फॅक्टरी, एवढी 4 कोटीची फॅक्टरी, एवढी मोठी कॅपॅसिटी, तेव्हा एक मध्ये आलात किंवा हिरो झालात असं वाटेल तुम्हाला?
आता ह्या हिरोमध्ये खूप लोकांचं वाटा हिस्सा आहे. हा खरं सांगायचं म्हटलं तर इतके माझ्या आयुष्यात इतके जवळून चांगले चांगले मित्र, चांगले नातेवाईक आणि ह्या सगळ्या लोकांचं मला योगदान मिळालेलं आहे. जेव्हा बाबा तुम्ही हो. चांगले राहता ना हा. तेव्हा समाज तुमच्या सोबत चांगला राहतो. जर तुम्ही चांगले राहिला नसता तर एवढे सगळे मित्र, एवढे तुम्ही सांगता की शून्यातून तुम्हाला वरती येण्यासाठी मदत केली, हा. हे कुणी केली नसती मदत. हो, तेवढं पण खरं आहे, खरंच आहे ते. आपण आधी 2 हातांनी द्यायचं असतं तेव्हा एका हाताची अपेक्षा ठेवायची असते अपेक्षा. हा. पण माझ्या बाबतीत थोडं उलटं घडलं. मला सहस्र हाताने मदत होती काय असं मला वाटतं काय. आणि खूपच म्हणजे चांगल्या पद्धतीने सगळ्याच गोष्टीची मदत होती. तंत्रज्ञानाची मदत होत असते, कुठं आर्थिक असेल तर त्याची मदत होती असती. आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं माझ्यावरती एवढं अतिरिक्त प्रेम आहे हा की की तुम्हाला ते प्रगतशील म्हणूनच ओळखतात. काय मला बाहेरून त्यांच्या पण मनात बातम्या असेल येतात ते खूप. मला माहित नाही. की हो, की आबांनी माझ्यासारखा अडाणी नवीन माणूस काहीतरी- एवढा म्हणजे मलाच कळत नाही की माझ्यावरती एवढी माणसं का प्रेम मला करतात बाहेरून काय. पण बातम्या येतात आबांनी कुठं ड्रॅगन फ्रूटच लावलं. हो आता हो मी आबांना विचारलं तुम्ही ड्रॅगन फ्रूट का लावलं, नाही म्हणे मला मार्केटमध्ये विकायचं नाही. जशी सीताफळाची सुरुवात केली होती तशीच मी ड्रॅगन फ्रूटची सुरुवात हो. करणार. मार्केटमध्ये न विकता ही जी नवीन फॅक्टरी टाकली आहे त्या फॅक्टरीमध्येच त्याचा पल्प बनवणार आणि तो वर्षभर विकणार. हो हो म्हणजे एक एक्झाम्पल सेट केलं आबांनी हो हो की ती मर्यादित न राहता आणि आपण जे म्हणतो सिजनेबल न राहता तो तुम्ही 3 महिन्याची गोष्ट 12 महिने तुम्ही लोकांना अवेलेबल केली. हो आणि जो शेतीतून उत्पन्न येत नव्हतं ते एक चांगलं उत्पन्न दिलं. तर आपले प्रेक्षक वर्ग आहेत, नवीन उद्योजक आहे, जो नवीन शेतकरी, जो आधुनिक शेतकरी असतो, प्रगतशील शेतकरी असतो, त्यांच्यासाठी एक काय तुम्ही मेसेज द्याल किंवा त्यांच्यासाठी काय हे द्याल तुम्ही की कसं केलं पाहिजे त्यांनी, किंवा जे नवीन उद्योजक वरती येत आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? आता खरं तर आहे ना, मनाची सचोटी हा विषय खूप महत्वाचा आहे. आपण जे काम करतोय, जे कोणते काम असेल तर त्या कामाप्रती आपण इमानदार राहिलं पाहिजे. ते मग काम कोणते असू दे, मग त्या काम इमानदारीने आपण केलं पाहिजे. आणि मग यश तुमच्याकडे आहेच, परंतु हे काम करत असताना प्री प्लॅनिंग झाली पाहिजे. येस, प्लॅनिंग सर्वात महत्वाचं आहे. आणि प्लॅनिंगच्या बरोबर आपण ज्यांच्या बरोबर काम करतोय त्यांचा विश्वास संपादन करणं, त्यांच्यासोबत प्रामाणिक राहणं, विश्वास संपादन करणं ही व्यवसायातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. हा. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण करू, काय क्वालिटी, क्वांटिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या माणसाला देत राहू, तर ते कस्टमर, त्या गोष्टी, ते लोक आपल्या बरोबर नक्कीच काम करतील. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर काम करत असताना भले त्या गोष्टीचा भाव करताना भावताव करत असेल, थोडा अलीकडं पलीकडं ते असतं, व्यापार व्यवहार म्हणल्यावर ते चालूच असतं. परंतु जो काय दर ठरलाय त्या मालाचा त्याचे ते त्या शेतकऱ्याला लगेच पैसे द्यायचे नाही. आता एक प्रगतशील शेतकरी ज्याच्या घरी बाग आहे, ज्याच्या घरी 10 एकर 5 एकर बाग आहे, द्राक्षाची आहे किंवा दुसऱ्या सीताफळाची आहे किंवा दुसरी मँगोची बाग आहे, तर ते शेतकरी तुमच्यासारखा उद्योग करू शकतात. त्याच्यासाठी काय त्यांच्यात काय जिद्द असली पाहिजे की काय, तुम्ही जसं सांगितलंच आहे, सचोटी असली पाहिजे, प्लॅनिंग असले पाहिजे, पण ते शेतकरी ते करू शकतात, उद्योग करू शकतात, नक्कीच करू शकतात. काय असं काय फार अवघड नाही. तर माझ्यासारखा एक सामान्य शेती करणारा कमी शिकलेला माणूस, काय ज्याच्याकडे आर्थिक भांडवल पण नाही आणि बाकीच्या बॅकग्राऊंड तितकंसं नाही, आमचं काही कुठं राजकीय पण वरत असतं असे काही नाहीयेत, फक्त आपण दुसऱ्याविषयी चांगलं वागलं पाहिजे, आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. एवढ्या गोष्टी पाळल्या, आपण जे काम करतोय ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, स्वच्छतेत झालं पाहिजे, हे खाण्याचा विषय आहे आणि तो चांगलाच झाला पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्ही पाळा, 100% यश आहे आपल्याला. यश आहे. गुळाची ढेप असेल तर मुंगळे येणार आहेत. म्हणून आधीच विचार करत बरेचसे आता माझे मित्र आहेत की अगोदरच विचार करतात, मग मी असं करू का, मग हे विकलं जाईल का, काय होईल. तुम्ही प्रोडक्शन करा, काय चांगल्या क्वालिटीचं करा, कस्टमर तुमच्याकडे येईल. चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्शन काढलं, प्रामाणिक प्रोडक्शन काढलं, स्वतःला खायचंय म्हणून प्रोडक्शन काढलं, तर कस्टमर आपल्याकडे स्वतःहून 100% येईल. कोणताही उद्योग व्यवसाय करताना शिक्षणाची अट कोणती नाहीये, शासनाने कोणती शिक्षणाची अट टाकली नाही. आणि ज्या माणसाचं शिक्षण नाही तो माणूस उद्योग उभा करू शकत नाही, असं चुकीचं आहे. आज आपण चर्चा केली नितीन आबा इंगळेंसोबत की ज्यांचं शिक्षण काही नाही आहे, परंतु प्रामाणिकपणा, सचोटी, सतत एक विजन समोर ठेवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठीशी घेऊन शिक्षण कमी असतानाही एक प्रगतशील शेतकरी ज्यांनी सांगितलं की वारंवार आम्ही शेती करून दरवर्षी आम्ही शून्यात राहायचो, ते शून्यातून एककडे येण्याचा तो ज्यांनी प्रयत्न केला, तो प्रयत्न आपण पाहिला, ती सचोटी त्यांची करण्याची ताकद,
घरच्यांची मदत त्यांना भेटलेली, जो उद्योग व्यवसाय त्यांनी घरातून चालू केला, आज आपण पाहतोय तो उद्योग व्यवसाय 4 कोटीपर्यंत, म्हणजे 2 मॅट्रिक टन पर हवर प्रोसेसिंग, म्हणजे 24 मॅट्रिक टन पर डेचं प्रोसेसिंगचं युनिट, जवळजवळ 4 कोटीचं युनिट आज त्यांनी त्यांच्या जोरावरती स्थापन केलं. त्या उद्योगासाठी मॅग्नेटसारख्या योजनेअंतर्गत त्यांना जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं अनुदान या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलं. अनुदान प्राप्त करण्यासाठी कागदपत्र लागतात आणि शिक्षणाची शिक्षण नसतानाही ती पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून, एका कन्सल्टंटची मदत घेऊन ती कागदपत्रांची पूर्तता करून, एवढं मोठं अनुदान घेऊन आज त्यांनी ही फॅक्टरी उभा केली. या फॅक्टरीमध्ये फ्रूट्सचे पल्प, जॅम, जेली, ज्युसेस यांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे फ्रूट पल्प आहेत, फळांचे ज्यूस वगैरे बनवतात, पल्प बनवतात, फ्रोझन बनवतात, कॅनिंग लाईन बनवतात, तर अशा उद्योगांसाठी महाराष्ट्र शासनाकडून, केंद्र शासनाकडून 25% ते 50% पर्यंत शासकीय अनुदान आहे, ज्यामध्ये 1 लाखापासून ते 5 कोटीपर्यंतचं अनुदान आपल्या फळ प्रक्रिया उद्योगासाठी भेटू शकतो. आणि आबांनी हे सगळं माहिती घेऊन हे सगळं करून ते शक्य केलं आणि एक 4 कोटीची फॅक्टरी उभा केली. आणि त्यांच्याशी चर्चा करून आज आपण आपल्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की जे प्रगतशील आहेत, आपण थोडीशी माहिती गोळा करून, थोडीशी काम करण्याची सचोटी बाळगून आणि एक विजन चांगलं स्वतःचं सेट करून आपण ही एक चांगली मोठी फॅक्टरी, छोट्यातून मोठ्याकडं आपण जाऊ शकतो.